अखेर विजय मिळालेला आहे, काय सांगशाल, काय भावना आहे? निश्चितपणे 60 वर्ष स्वर्गीय आबासाहेबांनी जे या तालुक्यात आणि मतदारसंघात कष्ट घेतलं, त्याच 3-3, 4-4 पिढ्यांची जनता, मतदार, कार्यकर्ता आणि पदाधिकारी, त्याचबरोबर बऱ्याचशा पक्षांनी आणि संघटनेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांना हा विजय समर्पित आहे. ज्यांनी आबासाहेबांची जी चळवळ आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो टिकवण्यासाठी मागच्या 1 महिन्यापासून अहोरात्रपणे कष्ट घेतलं, त्या सर्व जनतेला, त्या सर्व पक्षांना, संघटनेला आणि काही अदृश्य शक्तीने आम्हाला सहकार्य केले, त्या सर्वांना हा विजय समर्पित आहे. आपण आता आमदार झालेला आहात, काय प्राधान्य देणार आहे तालुक्याचे विकास? कुठल्या? निश्चितपणे आमचा प्रचाराचा मुद्दा होता सुसंस्कृत, शांततामय, भ्रष्टाचार मुक्त आणि गुंडगिरीला थारा न देणारा हा तालुका भविष्यकाळात ज्या पद्धतीने आबासाहेबांनी ठेवला त्याच पद्धतीने आम्ही ठेवला. ठीक आहे. बाबासाहेबांचा आता विजय झालेला आहे, काय तुमची एक बंधुपूर्ण भावना आहे तुमची? 2019 साली आज 5 वर्षापूर्वीचा हाच काळ होता आणि आबासाहेबांच्या डोळ्यासमोर शेतकरी कामगार पक्षाला इथं पराभूत स्वीकारायला लागलं होतं. ती जी सल पूर्ण तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये होती, तर ती आज कुठंतरी पुसून निघालेल्या आणि आबासाहेब कुठं असतील आणि तिथं पाहत असतील. निश्चितपने आबासाहेबांना आनंद वाटत असेल की आबासाहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष इथं ताकदीने लढत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीनं ह्या ज्या काही सर्वांनी 1 महिनाभर प्रत्येक लोकांनी ताकदीनं काम केलं, रात्रीचा दिवस केला, या पद्धतीनं काम केलं, त्या सगळ्याच मित्रमंडळींना, पक्षाला, सर्वच ज्यांनी आम्हाला या मागच्या 1 महिन्यामध्ये सहकार्य केलं, त्या सगळ्यांच्याच ताकदीनं आज हा सगळा विजय, हा एकटा कुणाचा विजय नाही, हा सगळ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचा विजय आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही मागच्या कालखंडामध्ये ज्या काही 5 वर्षामध्ये गोष्टी झाल्या, त्या सगळ्यांना दूर करण्यासाठी हे जनतेनं घेतलेलं एक पाऊल आहे. आणि हीच आबासाहेबांच्या आतापर्यंत 60 वर्ष जे काही काम केलं, त्या सर्व कामाला आज पुन्हा तालुक्यानं पोचपावती दिली आहे. भविष्यकाळामध्ये जो विश्वास आबासाहेबांवर ठेवला होता, शेतकरी कामगार पक्षावर ठेवला होता, निश्चित त्या पद्धतीनं बाबासाहेब असे किंवा आम्ही शेतकरी कामगार पक्ष निश्चित त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि जी काही गुन्हेगारी वृत्ती आहे किंवा चुकीच्या मार्गांवर पाठबळ मागच्या 5 वर्षामध्ये दिलं आहे, त्या सगळ्या गोष्टींना आता पूर्णविराम मिळेल आणि ताकदीनं सुसंस्कृत राजकारणाची तालुका इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसेल, हे निश्चित मी या माध्यमातून सांगतो. तुमचा गेल्या वेळेस निसटता पराभव झाला स्वतःचा, आता एवढा मोठा विजय, काय भावना आहेत आता? खूप आनंद वाटतंय. तेच सांगितलं, आबासाहेब असतील तर निश्चित आम्हा दोघांना आता पाठीवर थाप मारली असती आणि आम्हाला त्या सगळ्याचं कौतुक केलं असतं. ज्या पद्धतीनं आज आमच्या पाठीमागं तालुका उभा आहे, तालुका हेच आबासाहेब आहेत हे आम्ही समजतो. आबासाहेबांचीच प्रतिमा पूर्ण तालुक्यांच्या प्रत्येक लोकांमध्ये आम्ही समजतो. आज ही आमच्या पाठीशी राहून आम्हाला पाठीवर थाप दिली आहे तालुक्यानं, निश्चित ही आबासाहेबांची थाप आहे असं आम्ही समजतो.